पुणे शहरातील वाघोलीत कॉलेज बाहेर गुंडागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीजेएस कॉलेजच्या बाहेर 4 गुंडांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण कॉलेज परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या भागात वारंवार हाणामाऱ्या होत असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जमधडे यांनी या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई आणि कॉलेज परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे। आता या प्रकरणावर पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी प्रकाश जमधडे। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय तो व्हिडिओ फक्त तेवढासा नाहीये, त्याच्या अगोदर साधारणतः 2-3 मिनिटं धपाधप एक 3-4 मुलं मिळून एका मुलावरती हल्ला करत होते, कानाखाली डोक्यावरती पाठीत त्याला मारत होते। मला जेवढा व्हिडिओ कॅच करता आला तेवढा मी केला, परंतु ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। शाळेच्या हे बीजेएस कॉलेज आहे, इथं असंच जीएसपीएम आहे, रायसोनी आहे, मोजा आहे। कॉलेजच्या भोवती साधारणतः 10 ते 12, 11 ते 12 ते 1च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कॉलेजच्या गेटवरती गर्दी जमा होती आणि मुलांमध्ये गुंडगिरी वाढत चाललेली आहे, ग्रुपिंग वाढत चालली आहे। ते एकमेकाला हल्ला करतायत, मारतायत। आज एक मुलगा मध्ये 2 बाजूनी 2 गाड्या आणि त्याच्यावरती ठोके टाकतायत। हे अतिशय निषेधार्ह आहे। पोलीस प्रशासनाचं याकडे बिलकुल लक्ष नाहीये। मी यापूर्वी 8 दिवसापूर्वी देखील पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस पोलीस प्रशासनाची सिक्युरिटीची खऱ्या अर्थाने गरज आहे। पोलीस प्रशासनाची गरज आता या ठिकाणी प्रत्येक कॉलेजच्या गेटवरती झालेली आहे।